हाय हॅलो नमस्ते सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर वळूया आजच्या आपल्या स्टोरीकडे. आता सरस्वतीनं तिच्या कानातलं दुसरं डूलसुद्धा काढलं आणि साखरेच्या डब्यात टाकलं आणि उठून कामाला लागली. तिच्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी आता तिची मुलं तिला मदत करत होती. संसाराच्या रथाची 2 चाकं म्हणजे नवरा बायको, पण त्यातलं एक चाक म्हणजेच चंद्रभान. कधीच तिच्यावर सगळी जबाबदारी टाकून मोकळा झाला होता तो, आणि ते निखळलं होतं चाक. आणि आता एकाच चाकावर हा रथ सरस्वतीला ओढावा लागणार होता. मुलंसुद्धा छोटी मोठी कामं करायची. कोणाच्या तरी शेतात कामाला जायचं, कोणाच्या तरी घरी पाणी भरायचं, पुष्पा गोवऱ्या थापायची, शेणकुटं गोळा करायची आणि ज्यांना पण गरज असेल त्यांना द्यायची. 10 रुपयाला 1 पोतं. आणि तिनं अशी 5 पोती साठवली आणि ती आईला म्हणाली, आई मी या पैशानं मला वही पुस्तकं घेणार. सरस्वती म्हणाली, बरं, आणि पुढच्या महिन्यात तुला फ्रॉक घेऊया. आणि पुष्पा म्हणाली, नको, मला नवीन फ्रॉकच नको. असं म्हणून ती तिथून पळून गेली. सरस्वती आता निराश झाली. तिथेच अंगणात भांडी घासत बसली. झाडाखाली बसलेली म्हातारी सासू म्हणाली, सरस्वती अगं चहा कर. सरस्वती आता भांडी घासता घासता उठली. तिनं चूल पेटवून सासूसाठी चहा ठेवला. इतक्यात जना आली आणि म्हणाली, ताई मला पण 1 कप चहा ठेवा. लय कंटाळा आला. आणि सरस्वती म्हणाली, तुला कशाचा कंटाळा आला गं? घरात लोळून लोळून कंटाळा आला का? लग्न झाल्यापासून तू घरातच आहेस की. आधी नवीन नवरी होती म्हणून घरातून बाहेर काढली नाही, आणि मग नंतर तुझा नवरा इथे नाही म्हणून बाहेर काढली नाही. बाहेर निघालीस तर इतरांची नजर तुझ्यावर पडेल आणि उगीच तुला त्रास देतील गावातले, म्हणून मी तुला घरात ठेवली. आणि तू मात्र घरात बसून बसून आयतं खायला सोखवली आणि तुझ्या अंगात इतकी चरबी वाढली की ती चरबी तुला शांत बसूच देईना. आणि शेवटी तू काय केलंस? माझ्याच नवऱ्यावर जाळं टाकलंस आणि त्याला जाळ्यात ओढलंस. त्या चरबीसोबतच तुला मस्तीसुद्धा वाढली, आणि ती मस्ती तू माझ्या नवऱ्यासमोर कपडे काढून उतरवतेस का? असं सरस्वती जणाला झोंबल असंच बोलली. जणाला लगेच नाकाला मिरच्या झोंबल्या आणि ती म्हणाली, तुझा नवरा माझ्याकडे येतो याचा अर्थ तुझ्यात काहीतरी कमी आहे की नाही? का स्वतःची कमतरता झाकण्यासाठी मला दोष देतेस? तुझे हात बघ, तोंड बघ, पाय बघ, काहीतरी धड आहे का तुझ्यात? आणि सरस्वती म्हणाली, कशीही असले तरी मी त्यांच्या मुलांची आई आहे. हा संसार माझा होता म्हणून आमचं नातं टिकून तरी होतं, पण तू नुकतीच पाडाला आलेली कैरी आहेस ना, म्हणून जास्त उड्या मारतेस. तुला अजून मुलं नाहीत, संसार नाही, कसलीही जबाबदारी नाही, त्यामुळं असं बोलतेस. आणि जना म्हणाली, तुला किती दिवस बघते गं, तुझ्या अंगावर एकच साडी आहे. माझ्याकडे बघ, कशा चकचकीत साड्या घालते मी. आणि पुरुषाला बांधून ठेवायचं असेल ना तर असंच राहावं लागतं. आणि हे काय तुझ्या कानातलं कुठं गेलं? आणि काय तर तुझा अवतार. आणि मी काय म्हणते, उचल ना तुझी पोरं आणि जा तुझ्या माहेराला निघून, नाहीतर दुसरीकडे कुठेतरी जा. नाहीतर तुझ्या नवऱ्याला तुझं तोंडसुद्धा बघू वाटत नाही. मग कशाला राहायचं इथं? माझ्यासारखी असती तर कधीच निघून गेली असती. आणि सरस्वती म्हणाली, अगदी बरोबर बोललीस. तुझ्यासारखी बाई काहीही करू शकते, पण तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे म्हणून हा संसाराचा मांडलेला डाव मी अर्ध्यावर सोडून जाऊ शकत नाही. मी माझ्या नवऱ्याचं घर सोडून आले म्हटलं तरी माझ्या घरच्यांना खूप लाज वाटेल, त्यांची मान खाली जाईल, पण तू मात्र इथेच राहून सख्या दिराच्या खाली झोपतेस. हे ऐकून सुद्धा तुझ्या माहेरचे तुला काहीच म्हणाले नाहीत. माहेरच्यांना जर तुझ्यावर गर्व वाटत असेल ना, तर यावरूनच कळतं की तुझे संस्कार कसे आहेत. लक्षात ठेव, मी इथून कुठेच जाणार नाही. मी जर हे घर सोडलं तर उद्या तू हे घर स्वतःच्या नावे करून घेशील. या घरावर आता माझ्या मुलांचा हक्क आहे, कारण हे त्यांच्या बापाचं घर आहे. आणि जना म्हणाली, मग जर त्यांचा बापच त्यांचा नाही राहिला तर कसं होईल? आणि सरस्वती म्हणाली, म्हणजे काय करशील गं तू? इतकं सगळं करूनही तुझं मन भरलं नाही का? आणि जना म्हणाली,
ते वेळ आल्यावर कळेलच. तू मला चहा करतेस की नाही ते सांग. आणि सरस्वती म्हणाली, घरात साखर फारच थोडी आहे. जिथपर्यंत होतं तिथपर्यंत मी सगळ्यांना खाऊ घातलं आणि आता तू तुझा खर्च घरामध्ये दे, नाहीतर तू इथून चालती हो. जना म्हणाली, आता एका घरात राहून असा दुजापणा करशील का? किती खालच्या पातळीची बाई आहेस तू, चहाला नाही म्हणतेस? सरस्वती म्हणाली, मी कधी नाही म्हटलंय का? मी नाही म्हटलंच नाही, पण घरात साहित्य खरंच नाही तर मी कसं करू? जना म्हणाली, मग जर मला नसेल मिळत तर कोणालाच मिळणार नाही. आणि तिकडून दोघींचं बोलणं ऐकून म्हातारी म्हणाली, अगं तुम्हा दोघींच्या नादात मला उपाशी मारता का? सरे, आज चहा मिळेल का नाही, का मसनात गेल्यावर मिळेल? तशी तिकडून पुष्पा आली पाठीवर शेणकुटं घेऊन आणि रागातच खाली फेकत म्हणाली, ही म्हातारी मेली तर लय बरं होईल, माझ्या आईला लय त्रास देते. तशी जना ते ऐकून म्हातारीला म्हणाली, आत्या, पुष्पीनं तुम्हाला शिवी दिली. आणि म्हातारी पुन्हा पुष्पाला राण हिवशी हडळ असल्या शेलक्यातल्या गावरान शिव्या द्यायला लागली. आणि येऊ दे आता तात्याला, तुझ्या जिभऱ्या उपसायला लावते असं म्हणाली. आणि पुष्पा जनाला म्हणाली, काके तू किती चोंबडी आहेस गं, कशाला उगीचंच भांडण लावतेस? जनाला तिचा राग आला आणि मला चोंबडी म्हणतेस का, रांड असं म्हणतेस का, थांब असं म्हणून जना पुष्पाच्या पाठीमागं तिला मारायला धावली. तशी सरस्वती आडवी गेली. तिनं जनाचा पदर पकडला आणि मागे ढकलली आणि म्हणाली, खबरदार जर माझ्या पोरीला हात लावशील तर. आणि तिला राणा म्हणतेस का, एवढंसं लेकरू आहे ते, आणि असले घाणेरडे शब्द वापरताना तुला लाज नाही वाटत का? तिची आजी तिला बोलते म्हणून तू बोलू नकोस, तुझा तिच्यावर काहीच हक्क नाही. जना रागात म्हणाली, आणि ती काय बोलते ते दिसलं नाही का तुला? सरस्वती म्हणाली, ती काय चुकीचं बोलली गं, आणि या आधी बोलली होती का तुला? आत्ताच का बोलते सांग बरं? कारण तू चुकतेस हे कळतंय त्यांना. त्यांच्या बापाला पोरांचं सुद्धा तुझं बघू देत नाहीस ना, तूच बघू देत नाहीस त्यांना. आणि आणलेलं खायला तू गुबू खातेस, पण लेकरांच्या हातात ठेवत सुद्धा नाहीस. तुझ्या पोटाला अजून काहीच आलं नाही ना, म्हणून तुला इतरांच्या लेकरांची पण माया येत नाही. आणि त्यांच्यासमोर खायला खातेस आणि त्यांना तुझ्याकडे टकामका बघायला लावतेस. आणि आता तुला देव माफ करेल का सांग? जना आता चिडली आणि रागातच घरात निघाली. जाता जाता स्वयंपाक खोलीत शिरली. हंड्यातनं तांब्याभर पाणी प्यायला घेतलं आणि पाणी पिली. दुसरा तांब्या भरून घेतला आणि चुलीवरच्या चहामध्ये अख्खा तांब्या भरून पाणी ओतलं. तसं सरस्वती आतमध्ये आली आणि म्हणाली, अगं हे काय करतेस तू? इतका चहा कशाला वाढवला? आता तो गोड पण नसणार. जना असं का केलंस? आणि जना म्हणाली, आता प्या सगळेजण चहा. आणि तिथून तोऱ्यात निघून गेली. आणि तिचं काय करावं सरस्वतीला समजेना. आणि ती सासूला म्हणाली, आत्या जनानं चहात पाणी ओतलं आणि आता चहा खूप सपक झाला असेल, आता काय करू? आणि सासू सरस्वतीला चिडून म्हणाली, आता वत तुझ्याच नारड्यात. आणि त्या पुष्पीच्या सुद्धा नरड्यात होत. म्हाताऱ्या माणसाला चहा द्यायचा सोडून भांडत बसताय होय, तुमची डंबरी खांदली असं म्हणून म्हातारी वटा करायला लागली. सरस्वती आता शेजारी गेली, पुन्हा उसनी साखर घेऊन आली आणि म्हातारीला चहा करून दिला. जना आता खिडकीतून बघत होती की पुष्पा शेणकुटाचं 6वं पोतं भरत होती आणि तिची खोडच मोडायला पाहिजे, म्हणजे ती माझ्या नादी लागणार नाही असं जनाला वाटलं. मग सकाळ झाली. चुलीवर पाणी तापलं. सरस्वतीची आंघोळ झाली, मुलांची आंघोळ झाली. चंद्रबाण इथं नव्हता. म्हाताऱ्यानं सुद्धा आंघोळ केली. जना खूप उशिरा उठली नेहमीसारखी. ब्रशनं दात घासत चुलीपुढं आली. आता चूल विजायला लागली होती आणि पोरांनी मुद्दाम जनासाठी आंघोळीला पाणी ठेवलंच नाही आणि चुलीपुढं जळणसुद्धा नव्हतं. चंद्रबाण घरी असेल तेव्हाच मुलंसुद्धा जनाचा रुबाब बघायची आणि सहन करायची आणि तिचं ऐकायची. आणि चंद्रबाण इथं नसला की ती तिची अशीच गंमत करायची. तिचं काहीही ऐकत नव्हते. आणि जना म्हणाली, मला आंघोळीला पाणी का नाही ठेवलं? आणि पुष्पा म्हणाली, घे की तुझी तू, आता तू माझ्या वेण्या पण घालत नाही, मग मी कशाला तुझं पाणी ठेवू? आता जळण नव्हतं म्हणून तिनं पुष्पानं वेचलेल्या शेणकुटातलं पाठीभर शेणकूट आणायला गेली. तशी पुष्पा पळत गेली आणि म्हणाली, काके यातलं घेऊ नकोस, हे मला विकायचं आहे. जना म्हणाली, घेऊ दे, बाजूला हो, मला पाठीभर तरी घेऊ दे.
मला पाणी तापवायचं आहे. आणि पुष्पा म्हणाली, नाही, तू घ्यायचं नाही. आणि आता यातच जनानं तिला जोरात चिमटाच घेतला. आता पुष्पासुद्धा चिडली आणि जनानं हातावर जिथं चंद्रभान असं नाव कोंडलं होतं ना, तिथने बघितलेलं होतं आणि तिथेच त्या नावावरच पुष्पासुद्धा जनाला कडकडून चावली. आणि जना ठो 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 बोंबलायला लागली आणि मेले मेले पुष्पी मला चावली असं म्हणायला लागली आणि खूप बोंबलायला लागली. तशी सरस्वती चुलीपुढनं बाहेर आली आणि सगळ्या प्रकार तिच्या लक्षात आला. पुष्पा म्हणाली, आई, ही माझं शेणकूट घेते. जना म्हणाली, मग पाठीवर घेतली, मग काय झालं? लय न्याट पडते का तुला गोळा करून आणायला? दुसरी घेऊन ये की. सरस्वती तिला म्हणाली, न्याट पडत नाही तर नाही असं वाटत असेल तर तू जा की पाठी घेऊन, नाहीतर लोळतच पडतेस की घरात दिवसभर. खाऊन खाऊन नुसती मोगरीसारखी फुगलीस की. आणि जना म्हणाली, उन्हात जाऊन काय करू? माझा गोरा रंग काळा पडेल की. आणि या गोवऱ्या तर मी घेणारच, घरच्या जनावरांच्या शेणाचे आहेत ना, आणि ही जनावरं आमची पण आहेत. आणि सरस्वती म्हणाली, हो का? मग त्या जनावरांना गवताची चिमूट नाही कधी टाकत आणून? म्हणे, जनावरं आमची पण आहेत. वाटणी घालायला एक नंबर आहेस तू. अगं, कशा कशात वाटणी घालशील तू, सांग बरं? आणि जना म्हणाली, सगळ्यात वाटणी घालणार. मी इथं बरोबरीची वाटणी आहे, वाटण करीन आहे. आणि सरस्वती म्हणाली, तुझं इथं काहीच नाही. तुझं पोट किती मोठं आहे गं. तुला एक गौरीसुद्धा मिळणार नाही, लक्षात ठेव. तापवायचं असेल पाणी तर जा शेतात जळण घेऊन ये आणि तापव, नाही तर गार पाण्याने आंघोळ कर. जना आता चिडली आणि पोरं तिला हसली. चिडून जना म्हणाली, गाबडी कशी हसतात मला. आता येऊ दे यांना, दाखवते तुम्हाला गंमत. तसं सरस्वतीला खूप राग आला. तिनं आणखीन एक जणाच्या कानाखाली दिली आणि म्हणाली, खबरदार जर माझ्या पोरांना गाबडी म्हणालीस तर. त्यांना जन्माला घालताना मी गाबडले नव्हते. पूर्ण 9 महिने 9 दिवस पोटात वाढवून मी त्यांना जन्म दिला आहे. आणि असले शब्द मी खपवून घेणार नाही, समजलं? जना आता चिडली आणि गार पाण्याची बादली उचलून आंघोळीला गेली. सरस्वतीसुद्धा आतमध्ये निघून गेली. हे भांडण आता रोजचं होतं. जना आंघोळीला गेली तशी पोरांनी बाथरूमला कडी घातली आणि जना आंघोळ करून बाहेर यायला लागली आणि पुन्हा दार उघडा, दार उघडा म्हणून ओरडायला लागली. पोरं बाहेर हसत होती, तिची गंमत बघत होती. म्हातारी पोरांना शिव्या देत होती आणि सरस्वतीनं पोरांना ओरडून सांगितलं की असलं काही करायचं नाही. थोरला मुलगा म्हणाला, आई, ती किती तुला त्रास देते, मग तिला त्रास दिला म्हणून काय झालं? सरस्वती म्हणाली, मी असले संस्कार केलेत का तुमच्यावर? तिच्या कर्माची शिक्षा तिला परमेश्वर देईल. तुम्ही असलं काहीही करायचं नाही, माझी शपथ आहे तुम्हाला. उघडा ते दार. आणि नाही आम्ही उघडणार असं म्हणून पोरं पळून गेली दार न उघडता. मग सरस्वती गेली आणि तिनं कडी उघडली आणि जना तिला म्हणाली, तूच माझी कडी लावली. आता येऊ दे यांना, तुला सांगते, गंमत दाखवते. आणि सरस्वतीनं आता तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि रागात निघून गेली. आता मुलंसुद्धा शाळेत गेली होती. जनाला पुष्पाचा, सरस्वतीचा आणि मुलांचा खूप राग आला होता. आणि दुपारी तिला पुष्पानं गोळा केलेली ती शेणकुटाची 6 पोती दिसली. आणि आता तिच्या डोक्यात एक प्लॅन आला. आणि तू मला शेणकूट देत नाहीस का? गोळा करून ठेवतेस आणि त्याचे पैसे करायचेत का? मग कर पैसे. आता बघूच कशी विकते हे सगळं. आता राख विक, राख, आणि घे पैसे, असं म्हणून भर दुपारी जनानं पुष्पाच्या शेणकुटाच्या त्या 6 पोत्यांना आग लावली आणि घरात जाऊन बसली. आता संध्याकाळी शाळेतून पुष्पा खूप लवकर आली. ती अशीच रोज लवकर यायची. कोणाबरोबर गप्पा मारत थांबत नव्हती, कारण आता सगळ्याच मुलींना शेणकूट गोळा करण्याची सवय लागली होती, पैसा मिळतो ना म्हणून. आणि मग सगळ्यांच्या आधी यायचं, कपडे सुद्धा न बदलता पाठी उचलायची, शेणकूट गोळा करायला पळायचं
आणि जास्तीत जास्त आपण गोळा करायचं असं तिच्या मनात होतं. आणि लांबून तिनं घराच्या पाठीमागं भिंतीला टेकून ठेवलेली तिची पोती जळताना बघितली आणि पुष्पा धावतच आली आणि खूप खूप रडायला लागली. आणि तिचं रडणं बघून जना आतमध्ये खूप खुश होत होती आणि चंद्रभाननं आणून ठेवलेले खारे शेंगदाणे डब्यातून काढले आणि हसत हसत खात बसली. मग काही वेळानं पुष्पाचे भाऊसुद्धा शाळेतून तिच्या पाठीमागून आले आणि सरस्वतीसुद्धा शेतातून आली आणि रडणाऱ्या पुष्पाला आणि तिच्या कष्टाची झालेली राख बघून सरस्वतीचेही डोळे पाण्यानं भरले.